नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी भूगोल विषयातील घटक क्रमांक 2 अंतर्गत हालचाली हा घटक पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही जी बातमी दिलेली आहे पेपरमधील ती काळजीपूर्वक पहा। याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग स्टार्ट करू। प्रश्न क्रमांक 1 पहा, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? त्यानंतर या भूकंपाची तीव्रता किती होती? त्यानंतर संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? त्यानंतरचा प्रश्न, भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? त्यानंतरचा प्रश्न, आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? त्यानंतर भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते? त्यानंतर तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न या चित्राकडे पाहिल्यानंतर आपणास येतील। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अंतर्गत हालचालीमध्ये भूकंप, ज्वालामुखी अशा विविध घटना समाविष्ट असतात। त्यानंतर आपण पाहू, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का, याविषयी चर्चा करा। विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात। उदाहरणार्थ पहा, महापूर, वादळे, हिमवर्षाव, परत अतिवृष्टी इत्यादी। तसेच भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी होतात। पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो घटक आज घेत आहोत हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळं हा घटक आज घेत आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। आपत्ती असते, बरोबर आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होते, म्हणजे जीवितहानी तर होतेच, तसेच वित्तहानीही होते। या पाठात आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेऊया। पहा, आकृती दिलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रयोग आहे। अशा प्रकारे तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही असा शाळेमध्ये प्रयोग करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकावर ठेवायचा आहे। त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवायच्या आहेत। त्यानंतर पहा, एक वही म्हणजे या ज्या गठ्ठ्यामधील एक वही न हलवता चटकन काढून घ्या। काय होते त्याचे निरीक्षण करा। निरीक्षणाच्या आधारे वर्गात चर्चा करायचं आहे। त्यानंतर आकृतीमध्ये बघा, आणखीन एक दुसरा प्रयोग आहे। याच्यामध्ये आकृतीमध्ये असल्याप्रमाणे वह्यांची ह्या प्रकारची रचना करायचं आहे। त्यावर वरीलप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर या गठ्ठ्याला हळूहळू धक्का द्यायचा आहे व निरीक्षण करा। त्यानंतर पुन्हा जरा जोराचा धक्का द्या, काय होते त्याचे निरीक्षण करा। या सर्व कृतीबाबत चर्चा वर्गामध्ये करायचं आहे। त्यानंतर भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात।
तर ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. त्यानंतर प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होते आणि हालचाली होतात. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण विद्यार्थी मित्रांनो, हा पण महत्त्वपूर्ण भाग आहे. गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. तर याच्यामध्ये पहा, वर्गीकरण हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, चित्रात दिसत असल्याप्रमाणे ज्वालामुखीचं हे चित्र आहे. याच्यामध्ये आपण अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण पाहू. आत्ताच सांगितल्याप्रमाणे गती, दिशा, भूरूपे. पहा, अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण. तर याच्यामध्ये गती, वर्गीकरणाचा जो आधार आहे तो आहे गती. त्याच्यामध्ये हालचाली पहा, गतीचं मंद भूहालचाली, सातत्याने होणाऱ्या हालचाली, उदाहरणार्थ पर्वत व खंडांची निर्मिती होते. त्यानंतर शीघ्र भूहालचाली, घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या हालचाली आहेत ह्या, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी हे घडतात. त्यानंतर दिशा, 2 नंबरचा वर्गीकरणाचा आधार आहे दिशा. याच्यामध्ये स्थितीज समांतर भूहालचाली होतात. त्यानंतर ऊर्ध्वगामी, अधोगामी भूहालचाली होतात. तर याच्यामध्ये ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने, अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने हालचाली होतात. त्यानंतर 3 नंबर आहे भूरूपे. तर याच्यामध्ये हालचाली पहा, खंडजन्य, भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या या हालचाली असतात. त्यानंतर पर्वतजन्य, वलीकरण, प्रस्तरभंग क्रिया या हालचाली होतात. त्यानंतर पहा, मंद भूहालचाली. मंद भूहालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येते. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. तर याच्यामध्ये तक्ता दिलेला आहे. परिणाम, त्यामध्ये दाब आणि ताण अशा प्रकारचे 3 घटक आहेत. लहरीच्या हालचालींची दिशा पहा, परिणाममध्ये आहे एकमेकांकडे येणाऱ्या लहरी, 2 जे एकमेकांकडे बाण दाखवलेले आहेत त्यानुसार. त्यानंतर ताण, एकमेकाविरुद्ध जाणाऱ्या लहरी. तर विद्यार्थी मित्रांनो, परिणाममध्ये 2 नंबरचा आहे कठीण खडकावर होणारा परिणाम. तर याच्यामध्ये पहा, प्रस्तरभंग म्हणजे एकमेकांकडे ज्या लहरी येतात त्याच्यामध्ये प्रस्तरभंग. त्यानंतर एकमेकाविरुद्ध ज्या लहरी जाणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये प्रस्तरभंग. त्यानंतरचा परिणाम आहे मृदू खडकावर होणारा परिणाम. याच्यामध्ये वलीकरण, एकमेकांकडे ज्या येणाऱ्या लहरी आहेत याच्यामध्ये वलीकरण आणि एकमेकाविरुद्ध जाणाऱ्या लहरी याच्यामध्ये पहा प्रस्तरभंग पातळी. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग पहा. याच्यामध्ये पहा, 1 नंबर पर्वत निर्माणकारी हालचाली. आता बघा, कृती याच्यामध्ये दिलेली आहे. कागदाची साधारण 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्यायचा आहे. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवायचा आहे. त्यानंतर आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय निर्माण होते
त्याचे निरीक्षण करा. तर हे प्रयोग तुम्ही वर्गामध्ये किंवा घरीसुद्धा करू शकता. याच्यामध्ये त्यापुढील भाग पहा, भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कृतीप्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकासमोर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला, परिणामी पट्टी सरकली व तिला घडी पडल्या. अशाच प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. त्यानंतर पहा पुढील भाग, वली पर्वत. विद्यार्थी मित्रांनो, वली पर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर स्थितीत समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची जी गुंतागुंत वाढत जाते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. बघा, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हिमालय, अरवली पर्वत आहे, परत रॉकी पर्वत आहे, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आकृती समोर दिलेली आहे, ती पहा, निरीक्षण करा. याच्यामध्ये बघा, दाब हा जो एकमेकांकडे जो जाणारा दाब आहे, याच्यामध्ये हे वलीकरणाची आकृती आहे. त्यानंतर पहा आकृती क्रमांक 2.6, पर्वताचा जो वलीकरण झालेला भाग आहे तो अशा प्रकारे दिसून येतो. त्यानंतर हिमालय या वली पर्वताची प्रतिमा. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये हिमालय या वली पर्वताची प्रतिमा दिलेली आहे. त्यानंतर पहा कृती क्रमांक 2, तर याच्यामध्ये पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्यायचा आहे. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा, दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढायचं आहे. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आकृतीमध्ये दिलेलं आहे पहा, याला ताण म्हणायचं, म्हणजे दोन्हीकडून ताणलं जातं ते. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण पहा, याचं कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी 2 टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. त्यानंतर पहा गट पर्वत. तर याच्यामध्ये गट पर्वत पहा, अंतर्गत हालचालीमुळे स्थितीत समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकावर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. पहा, अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. 2 समांतर विभागातील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. आकृती दिलेली आहे पुढं. विद्यार्थी मित्रांनो, आकृती पहा. आकृतीत दिल्याप्रमाणे दाबाचा परिणाम होऊन गट पर्वत झालेला आहे आणि हे जे मधोमध दिसत आहे ते विभंग आहे. त्यानंतर पहा स्पष्टीकरण पहा, भूभाग गट पर्वत म्हणून
ओळखला जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो, त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात, त्याचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. तर पहा आकृती दिलेली आहे. आकृतीत अशाच पद्धतीने तयार झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा मेघालय पठार हे गट पर्वत आहे. त्यानंतर पुढील भाग पहा. ही एक कृती आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग आहे, करून पाहू शकता तुम्ही. 3 समान आकाराच्या वह्या घ्या. त्या टेबलाच्या वर 2-3 सेमी अंतर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकापासून किंचित दूर करा. काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. वह्यांच्या वरच्या कड्यामुळे तयार होणारा आकृतिबंध तुमच्या वहीत चित्रांकित करायचा आहे. त्यानंतर पहा, ही जी आपण आज म्हणजे कृती पाहिली, त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पहा. भूपृष्ठावर स्थितीत समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात, तेव्हा भूकवचातील खडकावर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. विभंग आपण पाहिल्याप्रमाणे. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराला म्हणजे थराची जी सलगता राहत नाही. त्यानंतर पुढील भाग खचदरी. याच्यामध्ये विभंग दिलेले आहेत. खचदरी पहा. कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यादरम्यानचा भूभाग खचतो. या आकृतीत दिसत असल्याप्रमाणे असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. पहा आकृतीमध्ये दाखवलेले आहे. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरण पहा, भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राईन नदीची खचदरी इत्यादी. आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदीची खचदरी दाखवलेली आहे. त्यानंतर खंड निर्माणकारी हालचाली. मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भूभागाला म्हणजेच भूहालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशावेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पहा शीघ्र भू हालचाली. याच्यामध्ये आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया. भूकंप पहा.
भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावतो म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात. पहा, भूकंपाची तीव्रता जी आहे ती रिश्टर या एककात मोजतात म्हणजेच भूकंपमाप यंत्राने मोजतात. पहा, आकृती दिलेली आहे. पुढं आकृती दिसत असल्याप्रमाणे साधे भूकंप मापक यंत्र व आलेख आहेत हे. त्यानंतर पहा, माहिती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्टे आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपट्ट्यांनी तयार झालेले आहे. या भूपट्ट्यावर खंड व महासागर पसरले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकतात. त्यानंतर पहा, भूकंपाची कारणे पहा विद्यार्थी मित्रांनो. भूकंप कशामुळे होतो याची कारणे दिलेली आहेत. तर पहा, 1 नंबरचा आहे भूपट्ट सरकणे. त्यानंतर भूपट्ट एकमेकावर आदळणे. त्यानंतर भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. त्यानंतर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होणे, त्यामुळे पण भूकंप होतात. त्यानंतर ज्वालामुखीचे उद्रेक होणे, याच्यामुळे भूकंप होतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा, भूकंप नाभी व अपिकेंद्र याच्यामध्ये भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होऊन तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. तर या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भूकंप नाभी व अपिकेंद्र हे दोन्ही घटक समजलेले असतील. कॉन्सेप्ट दोन्ही क्लिअर झालेले असतील. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. त्यानंतर पुढील भाग पहा, भूकंप नाभीकडून ताणमुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरीच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. हे तिन्ही प्रकार आपण विश्लेषणासहित पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे भूकंप लहरीचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहा, एक एक पाहू आपण. पहा, प्राथमिक लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या
लहरी असेही संबोधतात किंवा म्हणतात. या लहरी घन, द्रव व वायू तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. त्यानंतर पहा दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी म्हटले जाते. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वहनांच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या अधिक विध्वंसक असतात विद्यार्थी मित्रांनो दुय्यम लहरी. त्यानंतर पहा भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिन्ही लहरी समजलेल्या असतील. प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी अशा प्रकारे. त्यापुढील भाग पहा भूकंप मापक यंत्र. याच्यामध्ये या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. आकृती दिलेली आहे. साधे भूकंप मापक यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंप मापक यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. पहा भूकंपाचे परिणाम पहा विद्यार्थी मित्रांनो. एक नंबर आहे जमिनीतील जमिनीला तडे जातात किंवा तडे पडतात. 2 नंबर आहे भूमिपात होऊन दरडी कोसळतात. 3 नंबर आहे काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. त्यानंतर सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. या लाटामुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यानंतर हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. त्यानंतर इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. त्यानंतर चा परिणाम वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. त्यानंतर शेवटचा परिणाम असेच भरपूर परिणाम आपण सांगू शकतो. संदेश वहन व्यवस्था कोलमडते. त्यानंतर पुढील भाग ज्वालामुखी. पृथ्वीच्या ज्वालामुखी हा पण भाग महत्त्वपूर्ण आहे, मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ आणि प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस पदार्थ इत्यादी बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. यापुढे प्रकार दिलेले आहेत. पहा 1 नंबरचा प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी.
या आकृतीमध्ये दिसत असल्याप्रमाणे केंद्रीय ज्वालामुखी पहा, उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो, म्हणजेच बाहेर येतो. बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. आकृतीमध्ये दिसत असल्याप्रमाणे हे जे लाल लाल दिसत आहे ते पसरलेलं आहे. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आकृती पहा, निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लवकर समजून पण येईल. या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. त्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो पहा, भेगीय ज्वालामुखी. आकृतीत दिसत असल्याप्रमाणे ज्वालामुखी आहे, पण भेगा पण जास्त याच्यामध्ये दिसत आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडामधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. आकृतीमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीचे मुखेमुळे तयार झालेले आहे. पहा, हे जे आहे हे नेहमी लक्षात ठेवा. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीचा म्हणजे ज्वालामुखीला सुप्त निद्रस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील जो इटलीमध्ये आहे एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, पहा, उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त निद्रस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील वेसुवियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. त्यानंतर पुढील भाग पहा, ज्वालामुखीचे परिणाम पहा विद्यार्थी मित्रांनो. पहा, ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. त्यानंतर ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
त्यानंतर ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. त्यानंतर लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होते. त्यानंतर मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. ही जी आकृती दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो चित्रामध्ये, भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेल्या कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकास प्रामुख्याने या उद्रेकातून प्रामुख्याने धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारस सुद्धा बाहेर पडत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वी भूगोल विषयातील घटक क्रमांक 2 पाहिला. विद्यार्थी मित्रांनो हा घटक पूर्णपणे समजला असेल अशी आशा करतो. अंतर्गत हालचाली आज आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.